गुड इव्हिनिंग सर्वांना. तर आज आहे 25 मार्च. आज आहे माझा बर्थडे. तर छान असं केक आणलेला. केला. औक्षण वगैरे झालं. लवकर कटिंग केलेलं. 7:30-8 वाजताच केक केला. नंतर आम्ही सेलिब्रेशन करण्यासाठी सिल्वर सेवनला गेलो होतो. तिथं आधी राणी नंदिनीची छानशी मस्ती चालू होती. आणि अकोर्डीमधलं हॉटेल आहे, खूप छान हॉटेल. जेवण पण खूप छान असतं, आम्ही नेहमी जातो. तर आता पुढे ह्या दोघी चांगली मस्ती करतात. नंतर आम्ही जेवण करायला गेलो पुढे. मी स्टार्टरमध्ये आधी रसाटी सूप घेतलं होतं. पनीर चिली आणि मसाला पापड असं छानसं घेतलेलं होतं. नंतर मेन कोर्समध्ये रोटी, काजू पनीरची भाजी होती, डाळ आणि जिरा राईस असं घेतलं होतं. शनिवारी त्यांना उपवास होता आणि असे 5-6 जण जेवायला होते. तर शेवग्याची रस्साभाजी, शेवग्याची सुकी भाजी, छोलेची सुकी भाजी, वरण भात, खीर होती, लापशी बनवली होती, त्यात दूध तूप टाकलेलं, पापड भाजलेला आणि सॅलडमध्ये नॉर्मल कांदा, टोमॅटो, काकडी, ज्यांना मिरची खायची होती मिरची, असे 6 जणांचा स्वयंपाक बनवलेला. आम्ही दोघं, सचिन, सारिका आणि बापू आणि प्रशांत, छान असं 6 जणांचा शनिवारी स्वयंपाक बनवलेला. मस्त अशी थाळी झालेली, एकदम छान. पाहू शकताय किती छान दिसते थाळी ही. नंतर होता संडे. तर संडेला पण दादा आले होते, बाप्पू, आम्ही दोघं, सचिन, सारिका असे 6 जण होते. वांग्याची सुकी भाजी, गावाकडून मेथी आणलेली त्याची सुकी भाजी, वरण भात, आज खीर होती आणि काल लापशी बनवलेली, चपाती होती, पापड, छानच गावाकडून अळूचे पानं आणले तर त्याच्या अळूच्या वड्या होत्या, मस्तपैकी केल्या होत्या. आणि सॅलड, काकडी, टोमॅटो, कांदा आणि कैरी आणली होती गावाकडून, तीसुद्धा वाढली होती आणि छान असं ताट बनवून झालं होतं मस्त. हे आधीची थाळी आहे. इथं सुप्रियाकडे गेलेली तेव्हा तिनं बनवलेली चवळीची रस्साभाजी, सुकी बटाट्याची भाजी, मसाले भात होता, आपली शेवायची खीर होती, कोशिंबीर होती, चपाती आणि काकडी आणि गाजर असं सॅलडमध्ये होतं. आणि तीसुद्धा छान अशी थाळी झाली होती. भरपूर थाळ्या पेंडिंग होते, त्यामुळे मी एकाच व्हिडिओमध्ये असं, आणि पापड पण भाजला होता. तर थाळी कंप्लीट झाली. नंतर पुढे आहे ही बहुतेक चतुर्थी दिवशी किंवा एखाद्या शनिवारी बनवली होती मी सारिकाच्या घरी. तर इथं शेवग्याची भाजी मी बनवली होती, गवारची सुकी भाजी, वरण भात आणि शेवयाची खीर पण बनवली होती. मस्त झाली होती खूप खीर. चपाती होती आणि सॅलड होतं. सॅलडमध्ये टोमॅटो, काकडी ही छान अशी थाळी झालेली होती. एकाच शनिवारी बनवली होती बहुतेक ही, कारण जरा 8 दिवसाचा गॅप पडला त्यामुळे मला एवढं आठवत नाही. तर बघू शकता अशी छान थाळी बनवली. तर ही आजची थाळी आहे. आज परत सुप्रियाच्या घरी गेलेले होते, तर वांग बटाट्याची रस्सा भाजी, बटाट्याची, पिवळ्या बटाट्याची सुकी भाजी, वरण भात, आम्रखंड आणला होता तिने, सॉरी श्रीखंड होता, पुरी बनवलेली होती, छान अशी पुरी बनवलेली होती, भजे केलेले, पापड तळलेलं होतं आणि सॅलडमध्ये कैरी आणि काकडी असं छानसा सुंदरसा बेत तिने बनवलेला आणि छान जेवण बनवलेलं. मस्त अशी थाळी झाली आणि ही मला आवडली, मी तिचं कौतुक पण केलं. तर खूप छान दिसत होती ही थाळी आणि सुप्रियांनी बनवलेली. बघू शकता किती छान दिसते, सुंदर अशी.